पैसे देव दुकानात जातो मी कुरकुरे आणतो. बंटी बेटा कुरकुरेनी खायला तर चांगले नसते ते. हे घे पोहे खाय, चांगले पोहे केले तुझ्यासाठी, खाऊन घे. मी नाही खात आई, मला नाही पाहिजे ते पोहे. कुरकुरे पाहिजे मला. पैसे तर 10 रुपये, कुरकुरे आणतो मी. तुला सांगितलं ना बंटी हेच खा लागते म्हणून. हे घरचंच खाणं चांगलं असते, ते बाहेरचं खाणं चांगलं नाहीये. आजीने चटकून ठेवलं नुसतं तुला दुकानातलं खो खो. मग मी नाही खात ते, तूच खाय पोहे, मला नाही आवडत ते. मला कुरकुरे दे मगच मी हे खाईन. काय झालं रे, काऊन कल्ला करून राहिला? काय झालं माधुरी, काऊन चिडचिड करून राहिली त्याच्यावर? आई ह्या पा काय म्हणते बंटी, मी पोहे खात नाही म्हणते, मला पैसे दे म्हणते. ह्या पा पैसे मागणं शिकला आता. तुम्ही याले धीर दुकानातलं खाऊ घालता. आता ह्या माहिती घरचं खात नाही म्हणते, पैसे दे म्हणते. 10 रुपये समजते याले आता. सांगा आता याला पैसे देऊ का बाहेरचं खासाठी का घरचं खाऊ घालू? अरे बाबा बंटी काय झालं, काऊन? घरचं खा लागते ना बेटा, चांगलं असते ना. घरचं अन्न चांगलं असते. दुकानातलं एखाद्याच वेळेस खा लागते, लय दिवसचं असते ते खाणं चांगलं नसते. आजी मला कुरकुरे पाहिजे, कुरकुरे दे मग मी पोहे खातो. आताच नाही खात, मला चांगले लागत ते. मला कुरकुरे घेऊन दे, आज तर घेऊनच नाही दिले, मला रोज घेऊन देत असता ना तू. बाय देता का नाही तुम्ही रोज घेऊन? बोलला का नाही तो खरा? मग मी तुम्हाला तेच म्हणतो का त्याला कोणी असं बाहेरचं देत नका जाऊ. हे पा घरचं खाऊन नाही राहिला तो, अजिबात घरचं खाले पाहत नाही, रोज मागते पैसे दे आई, पैसे दे आई. मी पैसे कुठून देत जाऊ? काऊन त्याजवळ पैसे नाही देत काय तो ठेवाले? हा पैसे नाही करतो, एवढ्याले पैसे ठेवतो जमा करून. देऊन देऊ लेकराले, 10 रुपये दिले तर काय बिघडते? आई पैसे देते म्हणून काय मी लेकराले देऊ काय नुसतं पैसे? आता त्याला 10 रुपयाची सवय लागन, उद्या तो 100 रुपये मागा नाही मला, मग त्याला असे पैसे देत जाऊ काय मी? काय मी बाबा कशा आहे आजकालच्या माया तुम्ही तर. तुम्हाला बिलकुल लेकराचा लोभ नाहीये ना, लेकराचा लाड आहे जरासाही. काय झालं 10 रुपये दिले तर खाऊ खाल्लं खाते, तर त्याच्यासाठीच असते ते, म्हणून खाते ते. आजी पैसे आहे आई जवळ, कपाटात कनी एवढे मोठे पैसे ठेवले आहे, पण आई मला देऊनच नाही राहिली. आणि मी म्हटलं ना घेतो, मला म्हणते नाही म्हणते, घेऊ नको म्हणते, तुला मारनच म्हणते. चल बाबू बंटी मी घेऊन देतो तुले, काय घेऊन पाहिजे तर. कुरकुरे घे नाही तर अजून काही घे. इले काय आहे पैसे देत नाही लेकराला, एकुलता एक नातू आहे की 10-5 आहे का मला? कशा आहे आई, नुसतं काय म्हणते त्या पोट्ट्याला लाडून ठेवून दिलं, आणि जे मागितलं ते घेऊन देते. आता राहिलं हे घरातलं खायचं, गेलं आता दुकानात. आता काय जेवते तर दिवसभर जेवत नाही. आता त्याच्या बाबाला मनाच लागन, आईच्या ह्या सवय बंद करा लागन. माधुरी आई कुठे गेली? आई दुकानात गेले बंटीले घेऊन. का कायले नेलं बंटीले दुकानात? अहो तो बंटी माहिती काय कुरकुरे मागून राहिला होता, घरचं खात नाही म्हणे, पैसे दे म्हणे 10 रुपये. तर आईनं नेलं त्याले, मी नाही म्हटलं होतं. माधुरी तुला एवढं समजत नाही काय? लहान लेकराले कुरकुरे गिरकुरे खाऊ घालणं चांगली गोष्ट नाहीये. समजत नाही तुला, म्हणता नाही येत काय आईले काही? म्हटलं होतं मी, विचार जा तुम्ही आईले म्हटलं का नाही म्हटलं तर. किती विरोध केला, त्याच्या मागे पोहे घेऊन फिरली म्हटलं खायसाठी, पण आईनं त्याला दुजोरा दिला. आई काय म्हणे चल म्हणे मी घेऊन देतो म्हणे, तू आई देत नाही, तू आईजवळ पैसे नाही काय, असं नाही काय, खूप बोलत जाय. शेवटी आईनं त्याला नेलं, चाल म्हणे मी घेऊन देतो म्हणे. मग मी काय करू आता? आणि इकडे काय करून राहिली तू आता? चाल ना घरात, जेवास वाढून दे ना मला, आता जातो ना मग मी दुकानात जेवण करून. अहो किती दिवस झाले या झाडाला पाणी नाही टाकलं म्हटलं, तर मग मी आली होती इकडे. जातो म्हटलं थोडंसं टाकून देतो, पाहतो तर पुरे झाड सोकून राहिले. आई म्हणे मी टाकतो म्हणे, आणि कायचं टाकते, किती दिवस झाले यायला पाणी नाही म्हटलं. आणली एवढे महागा मोलाची झाडं, त्याच्याची तशीच आहे म्हटलं. बरं ते राहू दे आता, मग करतो. चल आता पहिले जेवाचं वाढून दे मला, मग मला तिकडे दुकानात जायला लागते अजून. हो चला. आजी मला कणी कुरकुरे घेऊन दे आणि लॉलीपॉप घेऊन दे, मला लय आवडते. अरे हो घेऊन देतो, चाल तू. अरे तुझ्या बापने मला बोलला पाहिजे फक्त राजा, नाही तर मला बोलणे खायला लावशील तू घरी गेल्यावर. तुम्ही माय तर बोलली मला, पण आता तुम्ही माहिती आहे बापाचे कान भरण ना, तर अजून मला बोलणे खायला लागन राजा तुझ्या बापाच्या हातचे. आजी काय होते बोलणे खाल्ले तर, मी किती बोलणे खात असतो. तू खाऊन घे आजचे दिवस, आणि एक चॉकलेट दे आजी मी तुले, माझ्या चॉकलेट खाऊन घे तू. बराच आहे रे तू बंटी. चाल आता, लय झालं तुझ्या गोष्टी, आता चल, लय मोठ्या गोष्टी करता येते तुला आता. कुठं चालली व शांताबाई? नाताले घेऊन फिरून राहिली का गावात? नाही व नाताले कायले घेऊन फिरू बापा, नाताले दुकानात नेतो म्हटलं. आता तू मागून राहिला काही खायचं घेऊन, तर द्या तर लागन बापा. आता आजीच्या मागं राहते लेकरायचं हे. हो बरं आहे बापा, तुझ्या नातू आणि तू आजी नाते बरे आहे तुम्ही, चालले मस्त दुकानात फिरायले. नाता बरोबर आजीला भेटते नवीन खायचं. नाही कोण खाते होते दुकानातलं, आपल्याला काय पसंत आहे ते. आपण जुन्या लोकांना कुठं एवढं भेटलं माय, आपण काय म्हणते आता आपल्याला ते गोडही लागत नाही. तू कुठे निघाली आज? घरीच आहे वाटते. काऊन गेली नाही का आज गंगाच्या इकडे? गंगानं तर सांगितलं होतं ना बाया. कुठं व एक दिवस येसला कापूस मोठे टिमेक न झाला, आता बंद करून दिल्या बाया. कुकडल्या आणल्यानं कुकडल्याने गावातल्या बाया खपत नाही तिले. वल्ली आहे ते नकचिडी गंगा. काय विचारता आता तू? काऊन काय झालं तिला आता? अजून तिचं भिनसला काय कोणासोबत? सरकी बाई आहे का हो शांताबाई? ते तिचं भिनसतच राहते कोणासोबत ना कोणासोबत. आता पहिले त्या परमिलासोबत पटे नाही, अन आता तुझ्यासोबत इचकून घेतलं तिनं. शेंगा घेतल्या म्हणे, त्या शेंगाच चोरल्या म्हणते शांताबाईनं माया म्हणते, अशी म्हणे बापा. अन काल माहिती का शांताबाई त्या पोरीच्या गोष्टी करीत आहे. मायापुरीच्या गोष्टी? काऊन मायापुरीच्या गोष्टी करायचा काय अधिकार आहे तिले? आणि काय करत चालली, काय केलं मायापुरीनं? अहो शांताबाई ते काल विचारे नाही का तुले, तुझी पोरगी कुठं गेली असं तसं आम्हाला म्हणे. ते तिची पोरगी म्हणे एका पोराच्या गाडीवर बसून गेली म्हणे, बसून आली म्हणे तिकून. इकून नाही माहित, पण तिकून आली म्हणे बसून, म्हणे इथंच उतरली म्हणे बापा म्हणे गावात म्हणे, अशी म्हणे. ते काय बोलतं? गोष्ट खरी आहे का? ही खरंच आली का माझी पोरगी कोणाच्या गाडीवर बसून?
माझी पोरगी तर एसटीने आली व आणि लग्नाला गेली होती माझी पोरगी तर सोबतींच्या 2-3 दिवस झाले. हे नाही माहित बापा मला कुठं गेली होती आणि काय गेली होती, पण ते म्हणे गंगा म्हणून मला माहित. म्हणू दे, तिच्या तोंडावर काही झाकण नाही, बोलायला काही बोलते ते. तिच्या बोलण्यावर काही मी लक्ष देत नाही. जेव्हा ती आमना सामना होईन कनी आणि मला बोलन काही तेव्हा सांगन मी तिले. ठीक आहे बाबा, पाय मग म्हणशील अजून का निर्मलानं सांगितलं नाही तिला माहित होतं तर अशी म्हणशील तू. म्हणून मी आता तुला सांगून दिलं, हुशार करून दिलं. बाकीचं तू पाहत बस आता काय आहे तर. ठीक आहे, कोणाची कोणाला बदनामी करणं चांगलंच वाटत असते. हा स्वतःचं ठेवते झाकून आणि दुसऱ्याचं पाहिजे वाकून. असं आहे लोकांचं काम. थांबे बंटी, येतो मी. असं आहे, कोणाला खरं सांगाव तर कोणाला आवडतही नाही खरंही सांगितलेलं. खरं सांगितलं तर भरोसा करत नाही आणि मग नाही सांगितलं तर म्हणते सांगितलं नाही म्हणते. असं होते लोकांचं. जाऊ दे बाबा, काय करायला लागते सांगून तर दिलं आपण. उद्या चालून म्हणणार तर नाही का सांगितलं नव्हतं म्हणून निर्मला बाईनं. रुपाली, तुला काल म्हटलं होतं घरी गेल्यानंतर फोन कर, पोहोचल्यानंतर तर फोन नाही केला. मग तू काय करू, इथून घरी गेली आणि माझ्यावर किती इंटर झाले माहित आहे. किती बोलली मला, लय बोलली. कोणासोबत गेली, कोणत्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली. आईच्या प्रश्नाचे उत्तर देता देताच तर मला किती उशीर झाला. आणि आमच्या आईचं असं कसं काम आहे काय, आणि दादा त्याच्यापेक्षा भारी. म्हणून मी तुला फोनच नाही केला मग रात्री. अरे अरे रुपाली, थांब ना, एवढा घाईत कुठं चालली? मी चालली आता घरी. माझ्या मागे येऊ नको तू अजय. माझी आई मला लय बोलली म्हटलं काल. हा, लयच बोलली. आणि सोबत जर दिसून गेलं ना तर मला माझी आई काढल्याशिवाय राहणार नाही म्हटलं. म्हणजे रुपाली, तू तुझ्या घरी बोलणार नाही का आईसोबत, भावासोबत, बाबासोबत बोलणार नाही काय? हा, सांग ना मला. तू म्हणे ना मी बोलन म्हणे. बोलन मी, पण सध्या मला वेळ पाहिजे. एवढ्या लवकर बोलत नाही, कारण आत्ताच कुठं आपण लग्नावरून आलो ना तर आता माहित आहे खूप बोलले म्हटलं मला. आता नवीन जर हे काढन की नाही तर आई हो म्हणायची तर नाही म्हणून देईन मग. बरं, किती वेळ पाहिजे सांग ना मग. तसं सांगतोस मग मी तुला काय होते काय नाही तर. बरं ठीक आहे, चल मग सोडून देतो तुला घरी. बरं ठीक आहे, सोडून दे. गावातच सोडून देतो, पण घराजवळ नको नेऊ. चल तर खरी, एवढं भेटतं काय? रुपाली, ह्या काय तुमच्या गावचा मेन पॉइंट आहे का? हा, मेन पॉइंट आहे ना. ह्या इथंच बसते सगळे लोक आमच्या गावातले. संध्याकाळचे माणसं, बाया, आणि कुठं जाते ना असं कोणाच्या इकडे कामाला जाते तर मग इथंच सगळे जण जमा होते एका ठिकाणी. तसे कोणत्या कार्यक्रमाला वगैरे चांगला आहे पॉइंट आहे तसा. बरं, आता मला सोडलं नाही इथं. जा मग आता तू पटकन. अजून कोणी पाहून घेईन की नाही भल्ली आपदून जाईन. भल्ली भेट बा तू. काय मी कोण भेट एवढी तर भ्याच लागते थोडे दिवस. तू नाही भेट काय तुझ्या घरी? नाही बरं, मला मग माहित पडते भेट का नाही भेटत. मी तर कधीचा म्हणून राहिलो तुला चाल म्हणून. माझ्या घरी दाखवतो तुला, माझ्या घर दाखवतो, आई बाबाला भेटून देतो. चाल ना तू. ते तर म्हणणारच आहे, घेऊन ये म्हणून बाबू म्हणून. असंच म्हणते माझी आई बाबा. पण माझ्या घरी नाही म्हणत ना तसं. घेऊन येणं चालली जाय म्हणून असं नाही आहे ना. माझ्या भाऊ लय खराब आहे ना. खराब म्हणजे डेंजरच आहे. खराब तसं नाही आहे, तसं चांगला आहे स्वभावानं. पण आता अशा गोष्टीला भाऊ म्हणूनच ना का असं म्हणून काय चालली जाय कोणासोबत म्हणून हात धरून. रुपाली, मी तुझ्यासाठी काही करू शकतो म्हटलं. कोणासोबत भांडण करू शकतो, कोणाचा मार खाऊ शकतो, कोणाला मारूही शकतो. नाही, तुला एवढं करण्याची काही गरजच नाही आहे. पाहू आपण नंतर. मला थोडासा वेळ पाहिजे, मी सांगितलं ना तुला. नंतर मग मी सांगतोस तुला काय होते तिथं. बरं ठीक आहे, मग जाय तू आता घरी. थांबतो मी इथं तू घरी जायपर्यंत. नाही, थांबू नको इथं. गावातले लोक कोणी येईन की नाही तर म्हणून नवीनच पोरगा आहे म्हणून कोण येतं म्हणून. आणि 1-2 वेळा जर तुला पाहून घेईन ना सगळेजण माझ्यासोबत तर मग सगळ्या गावभर बदनामी होऊन जाईल म्हटलं. बरं ठीक आहे, जातो मग मी. हा ठीक आहे, जाय मग. बापा हे वय पोरगी शांताबाईची. का कशी पोरासोबत भेटते. आणि आता सांगितलं ना शांताबाईला तर शांताबाई भरोसा नाही करणार म्हटलं. पाहून घ्या तुम्ही डोळ्यानं. असं शांताराम भाऊची पोरगी आहे काही? हे तर लय वेळा दिसते मला या पोरासोबत, पण मला माहित नाही ही पोरगी. आता लहान होती तेव्हा पाहिली होती, आता पाहिलीच नाही महिने अजून. तुम्हाला लय वेळा दिसते तर मला सांगितलं होतं मी एखाद्या सांगायला तर पाहिजे होतं. काय सांगू तुला आता पोरगी दुसऱ्या पोरासोबत दिसते म्हणून ह्या गोष्टी, ह्या अशा चोंक्या गोष्टी करू काय मी? माणसाला सोबत नाही अशा गोष्टी करणं. ते तुझ्यासारख्या बायाच करते. आता ही गोष्ट सांगू नको शांताबाईला, नाही तर मग जाशील तिथं सांगत साऱ्या गावभर ढिंडोरा पिटवशील. जाऊ दे, दुसऱ्याची पोरगी काय आपली पोरगी काय वाटल्या नाही केली. काही कोणाच्या पोरीची बदनामी करावं नाही. काऊन नाही सांगू मी? हा, असे कसे म्हणता तुम्ही मला सांगू नको? आणि तुमची पोरगी असती तिच्या जागेवर तर सांगितलं नसतं शांताबाईनं, म्हटलं नसतं. हा, म्हणजे ते दुसरं पोरग इथे येऊन राहिलं, तिला सोडायला कमी जास्त झालं म्हणजे मग सांगाच लागते. आणि तशी ते शांताबाईला शायनी म्हणते. मग तिचा शायनीपणा जरासा कमी करायला लागेल ना मला. अरे यार, आता ह्या गंगा काकूनं पाहिलं मला. झाली आता मी बदनामी. आता तर मी माय मला सोडतच नाही. आता तुम्ही प्लीज लवकर जा इथून. नाही तर हे काकू आहे ना, हे काकू आता माझ्या आईला सांगितल्याशिवाय राहत नाही. तशी सांगते ना, तशी सांगते. लवकर निघा आता इथून. गंगा, जाऊ नको तिथं, जाऊ नको, म्हणू नको काही त्या पोरीले. जाऊ दे, त्याचं ते पाच बसन. असं कसं द्यायचं ते पाच बसन? हा पुरी, हा रुपाली. काय झालं काकू? गंगा काकू, काऊन काय झालं? नाही, काय करून राहिली म्हटलं तू? कोण पोरगं हे बोलून राहिली त्याच्यासोबत? कुठे काकू पोरगं? कोणीच तर नाही इथं. आता इथंच होता म्हटलं तो लुच्चा लफंगा. कोण होय तो? हा, कोण होय म्हटलं तो? थांब, शांताबाईला सांगतो मी आता कशी तू पोरासोबत बोलतो तो. काकू, शांता काकू, सांगू नका ना प्लीज, सांगू नका ना. आईले काहीच नका सांगू. मी आईले खतरनाक आहे, तुम्हाला तर माहितच आहे. आता तुमची सोबतीनच आहे ना. सांगू नका. मला लय मारन बरं, माझ्या भाऊ मारन. मग मी वेळ आली का सगळं सांगन त्याले. पण सध्या सांगू नका गंगा काकू तुम्ही. तुला शरम नाही वाटत काय अशी परक्या पोराले गावात सोडून मागतो? हा, आणि तो उतरतो गावाच्या बाहेर. आता बरं झालं मला दिसली. हा, आता मी नाही सांगन. अजून कोणाला दिसली तर सांगणार नाही काय? आणि तशी तुम्ही माहिती लयच नका ना गोष्टी करते व. हा, माझी पोरगी अशी नाही, माझी पोरगी तशी नाही.
माझी पोरगी कॉलेजमध्ये जाते, शिकायला जाते, अशी करते आणि तशी करते. अशी करते ती माहिती. काकू माझ्या माईले काही करू द्या तुम्ही, पण प्लीज तुम्ही सांगू नका. एवढं काम करा फक्त. नाही सांगत बाई, नाही सांगत. हे नाही सांगत गंगा. जाय आता घरी जाय, लय वेळ झाला. असं एवढ्या वेळानं यावनी पुरी न घरी. हा काका, ठीक आहे काका, जातो आता घरी. पाहिलं मग केवढ्या लवकर गायब केलं त्या पोराला तिनं. हा, भूतासारखा गायब झाला म्हटलं तो. सटकन गायब झाला म्हटलं, जसं मी आवाज देईन तसाच. जाऊ दे ना आता. आता काहीच वाढत बसतो गोष्ट. चल आपल्याला जिथं जायचं आहे तिथं आपल्या कामी चल ना पटकन. हो चालतो. चला बा मग आमचे बहीण भाऊ असं राहते. पहा शांताबाई किती नाकानं गोष्टी करते. गावात जशी स्वतःला भल्ली शाईनी समजते. चला मग पाहत जा असे शांताबाईचे आणि गंगाबाईचे व्हिडिओ. आणि आवडत असेल तुम्हाला आमचे व्हिडिओ तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच